मिशनची योजना जी आहे दुर्दैवाने ही कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन स्कीम झालेली आहे आपल्याकडे. चाऱ्याची टंचाई तशी काही दिसत नाही. टंचाई झालीच तर सरकार त्यासाठी तयार आहे. ज्या बांगलादेशी घुसखोरीमुळे एकतर पश्चिम बंगाल अस्वस्थ होता आणि आपल्या देशामध्ये सुद्धा तो गेटवे तयार झाला होता. देशाला अस्थिर करणाऱ्या शक्तीला जर तुम्ही पाठवत असाल तर या देशात तुम्ही सहन करणार नाही. ठिकाणी प्रत्येकाने पाण्याची व्यवस्था नाही आणि जवळपास जलजीवनला 700 कोटी रुपये खर्च करून सुद्धा काही ठिकाणी योजना पूर्ण नाही. त्याच्या काय होते आता त्याला 2-3 भाग आहे. एक तर धरणांची साठी जे आहेत त्याची पाण्याची पातळी गेल्या वर्षीपेक्षा अजून चांगली आहे. 31 ऑगस्ट आम्ही पिण्याच्या पाण्याचा प्राधान्यक्रम ठरवून पाणी आपल्याला पिण्यासाठी पुरलं पाहिजे अशा सूचना देऊन सगळ्या राज्यभरामध्ये तसे नियोजन केलेलं आहे. आता काही जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये टंचाई परिस्थिती आता उद्भवते. टँकर देण्याच्या संदर्भामध्ये जे पाण्याचे उद्भव आहेत त्यामध्ये त्याला बळकटीकरण करून त्या पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देण्याचा आपला प्रयत्न आहे. माननीय जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालत आहे. मला वाटतं पुढच्या आठवड्यात संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार आहे. तालुक्याने बैठक घेणार आहे. जलजीवनच्या बाबतीमध्ये सर्वस्व तक्रारी आहेत आणि काही ठिकाणी पाण्याचे उद्भव नसताना योजना तयार केल्या गेल्या आहेत. पाणी उद्भव आहे तर त्या ठिकाणी पाईपलाईनची कामं अपुरी आहेत. आता या सगळ्या एकदा मी स्वतंत्र आढावा 2-3 दिवस घेणार आहे जलजीवन मिशनचे. मी सचिवांनाही बोलवणार आहे पाणी पुरवठा विभागाच्या. पण काही अधिकाऱ्यांच्या खालच्या स्तरावर आढावा घेऊन काही फार आता त्याला निष्पत्ती असं नाही आहे. जलजीवन मिशनची योजना जी आहे दुर्दैवाने ही कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन स्कीम झालेली आहे आपल्याकडे. कॉन्ट्रॅक्टरने प्राधान्यक्रम ठरवले. त्याचा परिणाम आज पाणी असूनही काही गावांना पाणी मिळत नाही हे वास्तव आहे. आता त्या सगळ्या कार्यान्वयनाकडे बघण्यापेक्षा त्या योजना कशा लवकर कार्यान्वित होऊन लोकांना पाणी मिळेल याला मी प्राधान्यक्रम दिलेला आहे. टीसीएस प्रकरणातील जे निदर्शन जे आरोपी आहेत त्याला संभाजीनगर ताब्यात घेण्यात आलं आणि एमआयएमच्या एका नगरसेवक संपर्कात देखील. टीसीएसचं प्रकरण गंभीरच होतं. त्याच्याबद्दल मी यापूर्वी भाष्य केलंच होतं. पण समाधान आहे की पोलिसांची कार्यवाही झाली. मुख्य आरोपी नदीम खान मला वाटतं त्यांना संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेलं आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे की याची पाळंमुळं खोदून अशा पद्धतीने हा जो जिहादी प्रकार आहे त्याचं उच्चाटन राज्यातून आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला वाटतं त्या दृष्टीने आज सरकार काम करतंय आणि या बाबतीमध्ये जशी आता या संबंधित काही माहिती पुढे येईल कठोर कारवाई करण्यात येईल. एमआयएमच्या संपर्कामध्ये नाही असं की संभाजीनगर हे पूर्वीपासून सिम्मीचं केंद्रच होतं. त्यामुळे एमआयएमची लोक सुद्धा सिम्मीची संबंधित आहेत का याचं सुद्धा मला सरकारने याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. जसं पाण्याचा प्रश्न आहे तसं चाऱ्याचा देखील प्रश्न उद्भवणार आहे. सध्या चारा पुरेसा आहे मात्र अल्निनोच्या प्रभावामुळे मान्सून पुढे ढकलणार आहे. चाऱ्याच्या बाबतीत आपण मागच्या वर्षी केली तशी चारा बंदी जिल्ह्यातून बाहेर नाही जिल्हाबंदी करावंच लागेल आपल्याला. कारण शेवटी याचा आम्ही आढावा आता घेतोय. कारण एकतर कृषी विद्यापीठानं यापूर्वीच आपण एक कार्यक्रम दिला होता चारा उत्पादन करण्यासंबंधित त्यांच्या क्षेत्रावर. सरकार चारा विकत घेतात किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मोफत बियाणं देतो की त्यांनी चारा उत्पादन करावं आणि सरकारने एक दर निश्चित केलेला आहे. मला वाटतं त्याचा एक आढावा घ्यावा लागेल. राज्य पातळीवरच या संदर्भात या वर्षाचं धोरण हे निश्चित करावं लागेल. पण चाऱ्याची टंचाई तशी काही दिसत नाही. टंचाई झालीच तर सरकार त्यासाठी तयार आहे. बांगलादेशामध्ये भाजपाचं सरकार मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशी जे आहेत पश्चिम लाखाच्या पुढे संख्या आहे या लोकांची आणि जवळपास 14 कोटी त्याचे मुसलमान आहेत. कसं पाहतो असं की जंगल राज संपलेलं आहे त्या पहिल्या पश्चिम बंगालमध्ये. ज्या बांगलादेशी घुसखोरीमुळे एकतर पश्चिम बंगाल अस्वस्थ होता आणि आपल्या देशामध्ये सुद्धा तो गेटवे तयार झाला होता या सगळ्या बेकायदेशीर घुसखोरी करता. म्हणजे
कधी कधी आम्हाला असं संताप यायचा की आपण हे जे काही घुसखोरी सरकार आहे, घुसखोरांच्या पाठीमागे असणारं सरकार आहे ममता बॅनर्जीचं, हे आपण किती सहन करायचं. पण शेवटी लोकशाहीच्या ज्या मर्यादा असतात त्याला अधीन राहून, परंतु आता त्याच लोकशाहीमध्ये त्या राज्याच्या जनतेनं ते सरकार उखडून फेकलेलं आहे. तरी मी म्हटल्याप्रमाणे घुसखोरीचं एवढं बळ होतं घुसखोरीच्या माध्यमातून मिळालेलं, आज त्या सरकारला लोकशाहीचा निर्णय मला मान्य नाही आहे, राजीनामा देणार नाही आहे. असं राज्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना एवढी सक्षम आहे देशाला पुढे घेऊन जाण्याकरता. अशा किती ममता बॅनर्जी आल्या, शेवटी घटनेच्या चौकटीत जाऊनच राज्य चालतं, नंबर एक. पण या घुसखोरीचा जो परिणाम आम्ही सारखा आरोप करायचो त्या लोकांना दिसतंय ना. आज लोक बांगलादेशी परत निघालेले आहेत. त्यांना माहीत झालं की आता इथं घुसखोरण्याची संधी नाही. देशभरातूनच आता ह्या पश्चिम बंगालच्या माध्यमात आलेली घुसखोरी आहे याचं समोर उच्चाटन करावं लागेल. मला वाटतं याला सगळ्यात जास्त प्राधान्य आपल्याला द्यावं लागेल. नाही, ज्या सरकारने आश्रय दिला त्यांची चौकशी पण करावं आता सरकार आल्यानंतर स्वतः आदरणीय प्रधानमंत्री मोदी लक्ष घालतायत, आदरणीय गृहमंत्री मोदी लक्ष घालतायत. कारवाई होणारच आहे ना. शेवटी देशाला अस्थिर करणाऱ्या शक्तीला जर तुम्ही पाठबळ असाल तर या देशात तुम्ही सहन करणार नाही. सुवर्णकरांचं 10 दिवसापासून आंदोलन चालू आहे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर. प्रशासन लक्ष देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सुवर्णकारांना आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही त्याची चौकशी करू, ज्या पद्धतीने ती घटना घडली, परंतु याच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे, हीच कारवाई झाली पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे ना. मी स्वतःने भेटलो, त्यांना आश्वासित केलेलं आहे की तुम्ही वेळ द्या, जर पोलीस चौकशीत काही निष्पन्न झालं नाही तर मी स्वतः यासाठी चौकशी मागू आपण. मला वाटतं बाहेरची लोक येऊन त्यांना या ठिकाणी काहीतरी मार्गदर्शन करतात, उचकवतात. आता येणारे बाहेरच्या लोकांची सुद्धा मागची पार्श्वभूमी जर पाहिली तर ती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. थँक्यू.